नमः. आपण मागील व्हिडिओमध्ये विभक्तिमालेमधील 5 श्लोक पाहिले होते. आज आपण 6व्या श्लोकापासून पाहणार आहोत. 6व्या श्लोकामध्ये सांगितले आहे की नरस्य आभरणं रूपं, रूपस्य आभरणं गुणः, गुणस्य आभरणं ज्ञानं, ज्ञानस्य आभरणं क्षमा. आभरणं म्हणजे दागिना. नरस्य आभरणं कोणत्याही व्यक्तीचा दागिना हे त्याचे रूप आहे. तर रूपस्य आभरणं गुणः, रूपाबरोबर सौंदर्याबरोबर त्याचे गुण देखील चांगले असणे तितकेच आवश्यक आहे. गुणस्य आभरणं ज्ञानं, गुणांबरोबर त्या व्यक्तीजवळ ज्ञान देखील असणे तितकेच महत्त्वाचे आहे. ज्ञानस्य आभरणं क्षमा, ज्ञानाचे भूषण, ज्ञानाचा दागिना देखील क्षमा आहे. म्हणजेच व्यक्तीजवळ फक्त सौंदर्य असून उपयोग नाही, तर या सौंदर्याला जोड गुणांची हवी. चांगल्या गुणांना ज्ञानाची जोड हवी आणि ज्ञानाबरोबर क्षमा हा गुण देखील त्या व्यक्तीमध्ये असणे महत्त्वाचे आहे. तर 7व्या श्लोकामध्ये व्यसने मित्रपरीक्षा शूरपरीक्षा रणांगणे भवती, विनये भृत्यपरीक्षा दानपरीक्षा च दुर्भिक्षे. व्यसने मित्रपरीक्षा. व्यसन म्हणजे संकट. संकटामध्ये मित्राची परीक्षा होते. तर शूरवीराची परीक्षा ही रणांगणात होते. त्याचबरोबर सेवकाची परीक्षा, विनय म्हणजे त्या व्यक्तीजवळ नम्रता असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. दानपरीक्षाच दुर्भिक्षे. आणि दानशूराची परीक्षा ही दुर्भिक्षे म्हणजे दुष्काळामध्ये होते. म्हणजे आयुष्यामध्ये कोणत्या वेळेला कोण उपयोगी पडेल किंवा त्या व्यक्तीची खरी पारख कधी होईल हेच या श्लोकामध्ये सांगितले आहे. तर काही शब्दांचे इथे सप्तमी विभक्ती वापरण्यात आलेली आहे. म्हणून व्यसने मित्र परीक्षा संकटामध्ये मित्राची, शूर परीक्षा रणांगणे शूराची परीक्षा रणांगणामध्ये, तर सेवकाची, भृत्य म्हणजे सेवक, विनय भृत्य परीक्षा सेवकाची परीक्षा नम्रतेमध्ये, तर दान परीक्षाच दुर्भिक्षे दान देणाऱ्यांची परीक्षा ही दुष्काळामध्ये होते. आता सप्तमी विभक्ती झाल्यानंतर संबोधन राहते आणि संबोधनामध्ये हा श्लोक सांगितला आहे की आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते ते. हे आदिदेवा, हे सूर्यनारायणा, माझा तुला नमस्कार. प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं. त्याचबरोबर दिवाकरा, दिवाकर म्हणजे देखील सूर्यनारायण. हे सूर्यनारायणा, माझा तुला नमस्कार. प्रभाकर नमोस्तुते ते. प्रभाकरा म्हणजे सूर्य सकाळच्या वेळेला जो उगवतो ते सूर्यनारायण यांना देखील माझा नमस्कार. या श्लोकामध्ये पूर्ण सूर्यनारायणाचे नावं घेण्यात आलेले आहे. म्हणून हा श्लोक संबोधनाचा सांगितला आहे की हे आदिदेवा, हे भास्करा, हे दिवाकरा, हे प्रभाकरा, तुम्हाला माझा नमस्कार. तर यानंतरचा जो श्लोक आहे तो रामरक्षा स्तोत्रमधील श्लोक आहे. आणि या श्लोकामध्ये राम या शब्दाची संपूर्ण विभक्ती सांगण्यात आलेली आहे. रामो राजमणिः सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभियता निशाचरचमो, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरः, रामस्य दासोऽम्यहं, रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम माम उद्धर. राम या शब्दाची प्रत्येक विभक्ती यामध्ये सांगण्यात आलेली आहे. रामो राजमणिः, राजमणिः म्हणजे
सर्व राजांमध्ये श्रेष्ठ असलेल्या प्रभू रामरायांचा सदा विजयते, नेहमी विजय होतो. त्याचबरोबर रामं रमेशं भजे, अशा या प्रभू रामाची सदैव मी भक्ती करतो. रामेण भियता निशाचरचमो, म्हणजे राक्षसाचे सैन्य, राक्षसाच्या समूहाला हरवणाऱ्या प्रभू रामरायांचे, विष्णूचा अवतार असलेल्या प्रभू रामरायाचे मी सदैव स्मरण करतो. रामाय तस्मै नमः, रामाय या शब्दाची चतुर्थी आहे. अशा प्रभू रामरायाला माझा नमस्कार. रामानास्ति परायणं परतरं, तर प्रभू रामरायाशिवाय मी कुणालाही भजत नाही. किंवा रामस्य दासोम्यहं, प्रभू रामरायाचा मी दास आहे. रामे चित्तलया सदा भवतु मे, भो राम माम उद्धर, प्रभू रामरायाजवळ सदैव माझं मन त्यांच्या भक्तीमध्ये लीन राहो आणि हे प्रभू रामराया माझा तू उद्धार कर. अशा प्रकारे राम या शब्दाची प्रथमा विभक्तीपासून संबोधन विभक्तीपर्यंत या प्रत्येक शब्दाची विभक्ती यामध्ये सांगण्यात आलेली आहे आणि रामरक्षा स्तोत्रमधील हा श्लोक आहे. तर विभक्तिमाला असे या पाठाला नाव यासाठीच देण्यात आलेलं आहे की प्रथम विभक्तीपासून ते संबोधन विभक्तीपर्यंत प्रत्येक विभक्तीचा श्लोक यामध्ये दिला आहे. यामुळे 8वीच्या विद्यार्थ्यांना विभक्तीचे श्लोक समजतील आणि शब्दाची विभक्ती समजेल, या हेतूने हा पाठ विभक्तिमालेचा देण्यात आलेला आहे आणि हे श्लोक पाठ करणे आवश्यक आहे. धन्यवाद. जयतु संस्कृतं, वदतु संस्कृतं, पठतु संस्कृतं.